नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। शिक्षक पात्रता परीक्षेच्या ऑनलाईन फॉर्म नोंदणी सुरू झालेली आहे। शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवरती दिले जातात आणि लवकरच तज्ञ प्राध्यापकांच्या द्वारे आपल्या चॅनलवरती कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त स्कोर किंवा पासिंग मार्क कसे मिळवायचे तर याचे माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहेत आणि याच्यामध्ये परिपूर्ण तयारी आपल्या वरती घेतली जाणार आहे। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे सर्व कोचिंग क्लासेस अगदी मोफतपणे मिळणार आहेत। कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही आहे, अगदी मोफत कोचिंग आपल्या या यूट्यूब चॅनल मार्फत राबवलं जाणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी टीईटी परीक्षा आहे तर या शिक्षक पात्रता परीक्षेकरता कोण कोण अर्ज करू शकतो तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर शिक्षक पात्रता परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा आहे। तर लक्षात घ्या की ही भरती परीक्षा नाही आहे, पात्रता परीक्षा आहे। तर याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर टेट जी घेतली जाते शिक्षक भरती परीक्षा तर याच्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता। तर याच्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकता तर याच्यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर असे 2 पेपर असतात। इयत्ता 1 ते 5 वर्गाकरता पहिला पेपर लागतो आणि 6वी पासून 8वी साठी दुसरा पेपर लागतो। तर ज्या कॅन्डिडेटचं DED किंवा या संदर्भातला डिप्लोमा झाला असेल टीचिंग प्रोफेशन मधील तर असे कॅन्डिडेट पहिल्या पेपरसाठी इयत्ता 1 ते 5वीच्या वर्गासाठी अर्ज करू शकतात। तर याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या कॅन्डिडेटचं BEd झालेलं आहे 2 वर्षाचं BEd झालेलं आहे तर असे कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांचा समावेश म्हणजे त्यांना पेपर क्रमांक 2 इयत्ता 6वी ते 8व्या वर्गापर्यंत दुसऱ्या पेपरसाठी अर्ज करू शकतात। तर दुसऱ्या पेपरसाठी समाजशास्त्र आणि त्यानंतर विज्ञान आणि गणित तर अशा प्रकारे 2 विषय दिलेले असतात, यापैकी एक तुम्ही विषय घेऊ शकता। तर अशा प्रकारे हे ज्यांचे कोर्सेस पूर्ण झालेले आहेत तर यांना अर्ज करता येईल। तर याचबरोबर यावर्षी जे विद्यार्थी DED असेल किंवा BEd असेल तर याच्या अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना हा जो TETचा फॉर्म आहे तो भरता येणार आहे। DED अंतिम वर्ष शिकत असणारे विद्यार्थी पेपर क्रमांक 1 साठी अर्ज करू शकतात। BEd अंतिम वर्षामध्ये शिकत असणारे विद्यार्थी पेपर क्रमांक 2 साठी अर्ज करू शकतात। तर याचबरोबर ज्यांचं DED झालेलं आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झालेले आहे तर असे कॅन्डिडेट पेपर क्रमांक 1 आणि 6वी आणि 8वी या 2 आणि 6 तर याचबरोबर ज्यांचं DED झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन तर याचबरोबर ज्यांचं DED झालेलं आहे आणि सोबत ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर असे जे कॅन्डिडेट आहेत तर ते पेपर क्रमांक 1 आणि दुसरा 6वी ते 8 वर्गासाठी या दोन्ही पेपरसाठी अर्ज करू शकतात। तर हीच आताची महत्त्वाची अपडेट आहे। परंतु BEd कॅन्डिडेट वर्ग क्रमांक 1 ते 5 साठी अर्ज करू शकत नाही, तर यासाठी DED उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे तुमच्या मनामधील असणाऱ्या सर्व शंका आहेत तर यांचं समाधान झालंच असेल तर कोणासाठी कोणता पेपर आणि कोण या परीक्षेकरता अर्ज करू शकतात तर याची संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आता आपण दिली आहे। तर याचबरोबर लवकरच आपल्या चॅनलवरती TET प्रॅक्टिस सेट आहे तर याची जे व्हिडिओज आहेत ते येण्यास सुरुवात होईल। तर याचबरोबर TET परीक्षेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुमची प्रॉपर तयारी आपणामार्फत होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे TET परीक्षेसंदर्भात जर काय तुमच्या शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।